हॅलो हॅलो हॅलो. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स बघितला होता. मॅट्रिक्स म्हणजे काय की रेक्टेंग्युलर अरेंजमेंट आहे एलिमेंट्सची रो आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये, आणि त्याला एक ब्रॅकेट असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स म्हणतो. त्याच्यानंतर ना आपण मॅट्रिक्समध्ये रो बघितलं होतं, कॉलम बघितलं होतं, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स बघितलं होतं, नंतर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट पण बघितले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण टाइप ऑफ मॅट्रिक्स बघितले होते. ठीक आहे. तर टाइप ऑफ मॅट्रिक्समध्ये रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, त्याच्यानंतर स्केलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स आणि अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स पण बघितलं होतं. त्याच्यानंतर लोअर ट्रँग्युलर नल मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्सचं दुसरं नाव आहे झिरो मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट होता सिमेट्रिक मॅट्रिक्स, आणि नंतर लास्टला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. तर बघा, रो मॅट्रिक्समध्ये एक सिंगल रो राहते, कॉलम मॅट्रिक्समध्ये एक सिंगल कॉलम राहतो. त्याच्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये जेवढे नंबर ऑफ रोज राहील तेवढेच नंबर ऑफ काय राहते, कॉलम्स राहते. नंतर बघितलं तर डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट प्रेझेंट राहत्या, अदर दॅन डायगोनल एलिमेंट्स कसे राहतात, झिरो राहत्या. हे बघा इथं दाखवलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं तर स्केलर मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय की डायगोनल एलिमेंट सेम पाहिजे, डायगोनल एलिमेंट कसे पाहिजे, सेम पाहिजे. नंतर बघितलं होतं युनिट मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्समध्ये जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आहे ते काय पाहिजे, 1 पाहिजे, म्हणजे युनिट पाहिजे सगळे. ए बघा इथं की जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे म्हणजेच ए आय जे इक्वल्स टू, त्याच्यामध्ये आय इक्वल्स, हे काय पाहिजे, 1 पाहिजे. कधी, ॲट एव्हरी आय इक्वल्स टू जे, म्हणजेच काय की A11 इक्वल्स टू A22 इक्वल्स टू A33 इक्वल्स टू काय पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय पाहिजे, 1 पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं बघा, अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट. आता हा जो प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट पासून वरचा जो ट्रँगल बनतो याला काय म्हणायचं, अप्पर अप्पर ट्रँगल म्हणायचं. आणि अप्पर ट्रँगल एलिमेंट आणि खालची कोणते, लोअर ट्रँगल एलिमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं होतं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये लोअर ट्रँग्युलर एलिमेंट काय राहत्या, 0 राहत्या. आणि त्याच्यानंतर लोअर ट्रँग्युलर एलिमेंटमध्ये, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये अप्पर एलिमेंट कसे राहणार आहे, 0 राहणार आहे. म्हणजे जो वरच्या साईडला जो ट्रँगल बनणार आहे कशाच्या अबाउट, तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या वरच्या साईडचे एलिमेंट कसे राहणार आहे, 0 राहणार आहे. कशामध्ये, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं बघा नल मॅट्रिक्स. तर नल मॅट्रिक्समध्ये काय आहे की सगळे एलिमेंट्स कसे राहतात, 0 राहतात. मग इट इज ए मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स काय आहे की स्क्वेअर मॅट्रिक्स नसतो, तो कुठला पण मॅट्रिक्स असू शकतो आणि त्याचे एलिमेंट्स कसे राहणार आहे, 0 राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये काय आहे की प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या वरच्या साईडचे आणि खालच्या साईडचे एलिमेंट सेम राहणार आहे. म्हणजेच बघा आय जे इक्वल्स टू AJI ती काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजेच A12 आणि A21 ते कसं पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे वरच्या साईडचे आणि खालच्या साईडचे एलिमेंट 0 पाहिजे. म्हणजे अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट आणि लोअर ट्रँग्युलर एलिमेंट कसे पाहिजे, 0 पाहिजे. ठीक आहे. 0 नाही, सारखे पाहिजे. त्याच्यानंतर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे ते कसे राहतात, तर ते एलिमेंट्स 0 राहत्या. आणि वरचे म्हणजे नाही का अप्पर ट्रँगल आणि लोअर ट्रँगल मधल्या एलिमेंट्सचं साईन कसं पाहिजे, अपोजिट पाहिजे. जर इथं प्लस साईन असेल तर इथं मायनस पाहिजे. म्हणजे व्हॅल्यू तर सेम पाहिजे बट साईन अपोजिट पाहिजे. आणि प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट सगळे कसे पाहिजे, 0 पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळे आपण बघितले ते मॅट्रिक्सचे टाईप. आता नेक्स्ट बघणार आहे आपण अल्जेब्रा ऑफ द मॅट्रिक्स. अल्जेब्रामध्ये ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस बघणार आहे. ठीक आहे. तर मग बघा आता पुढच्या पेजवरती ॲडिशन ऑफ द मॅट्रिक्सेस. ठीक आहे. सपोज आता बघा ॲडिशन करताना सपोज काय आहे की ए आणि बी हे 2 मॅट्रिक्स आहेत, त्यांची आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची. सपोज आपण इथं घेऊ आता ए इक्वल्स टू मॅट्रिक्स ए इक्वल्स टू, बघा आपण सगळ्यात पहिले स्टँडर्ड घेऊ. आता स्टँडर्डमध्ये A11 A12 त्याच्यानंतर A21 आणि A23. ठीक आहे. हा एक 2x2चा आपण मॅट्रिक्स घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक मॅट्रिक्स घेऊ आपण. आता नेक्स्ट मॅट्रिक्स कोणता घ्यायचा, तर नेक्स्ट मॅट्रिक्स घेऊ बी. नेक्स्ट कोणता घ्यायचा,
बी घेऊ, ठीक आहे. मग बघा बी मॅट्रिक्स आहे. आता बघा ॲडिशन करण्यासाठी आपल्याला क्रायटेरिया आहे. काय क्रायटेरिया आहे की त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. मग बघा याची पण ऑर्डर किती 2x2 आहे, तर बीची पण किती ऑर्डर पाहिजे 2x2च पाहिजे, तरच त्यांची काय ॲडिशन पॉसिबल आहे, ठीक आहे. मग इथं बघा याला आपण B11 घेऊ, नंतर ना B12, नंतर सेकंड रोमध्ये B21 आणि सेकंड कॉलममध्ये सेकंड रोमध्ये B22, ठीक आहे. आणि याची पण ऑर्डर काय राहणार आहे 2x2 राहणार आहे, ठीक आहे. म्हणजे दोघांची पण ऑर्डर कशी आहे सेम आहे. आता आपल्याला याची काय करायची ॲडिशन करायची, काय करायची ॲडिशन. तर बघा मग ॲडिशन करताना काय होणार मॅट्रिक्स A प्लस मॅट्रिक्स B इक्वल्स टू. मग बघा आता ॲडिशन करताना काय करायचं की सेम पोझिशनचा एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करायचं. काय करायचं सेम पोझिशनचा एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करायचं. मग बघा आता जर आपण इथं बघितलं सेम पोझिशनचा एलिमेंट म्हणजे कोणता एलिमेंट, तर A11 बघा याचं पण काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग याचा पण फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट घ्यायचा. म्हणजेच काय की A11 प्लस B11 काय होणार A11 प्लस B11. त्याच्यानंतर ना दुसरा मॅट्रिक्स बघा दुसरा एलिमेंट बघा, तर दुसरा एलिमेंट जो आहे तो काय आहे की A12. मग A12 त्याच्या सेम पोझिशनचा याचा एलिमेंट कोणता आहे B12 आहे. मग या दोघांची काय होणार ॲडिशन होणार, काय होणार ॲडिशन, ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेकंड रोमध्ये फर्स्ट एलिमेंट काय आहे A21 आहे, म्हणजे दुसऱ्या रोमध्ये आणि पहिल्या कॉलममधला एलिमेंट A आहे. आणि याचा पण दुसऱ्या रोमधला आणि फर्स्ट कॉलममधला एलिमेंट B आहे, ठीक आहे. या दोघांची काय होणार ॲडिशन होणार. म्हणजेच काय येणार इथं A21 प्लस B21, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं 22 आहे, ठीक आहे. तर A22 प्लस काय होणार सेम पोझिशनचा याचा एलिमेंट कोणता आहे B22, ठीक आहे. आणि याची ऑर्डर किती येणार 2x2. म्हणजे बघा काय करायचं की सेम पोझिशनचा एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करायचा. आणि याच्यामध्ये काय आहे की एक मेन नोट आहे, काय नोट आहे की दोन मॅट्रिक्स जर आपण एकमेकांमध्ये ॲड करीत असेल तर त्यांची ऑर्डर मात्र सेम पाहिजे, अदरवाईज काय आहे की त्यांची ॲडिशन पॉसिबल नाही, ठीक आहे. इथल्या नोट काय लिहायची नोट फॉर मॅट्रिक्स ॲडिशन मॅट्रिक्स ॲडिशन the necessary condition is that order of the matrix matrices must be same. If order is not same, then addition of that matrices are not possible, ठीक आहे. पॉसिबल म्हणजे काय नेसेसरी कंडिशन काय आहे की आपल्याला त्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी पाहिजे सेम पाहिजे, अदरवाईज ते ॲड होईल का नाही, त्यांची ॲडिशन पॉसिबल नाही, ठीक आहे. म्हणजे इथं सेम ऑर्डरला वाटलं तर हायलाईट करा. तर सेम मॅट्रिसेस ऑर्डर ऑफ मॅट्रिसेस मस्ट बी सेम, ठीक आहे. त्यांची ऑर्डर कशी पाहिजे सेम पाहिजे. जर सेम नसन तर काय होणार ॲडिशन पॉसिबल नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज आता एक्झाम्पल घेऊ आपण मॅट्रिक्स A ऑफ ऑर्डर 2x2, ठीक आहे. सोपं मॅट्रिक्स घेऊ एक सुरुवातीला. सपोज त्याच्यामध्ये घ्या 1 2 4 नंतर नाही तर 5 घेऊ, ठीक आहे.
आणि हा काय 2x2 मॅट्रिक्स, हा काय 2x2, ठीक आहे. अँड बी मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स काय, हा काय बी मॅट्रिक्स, ठीक आहे. बी मॅट्रिक्सची पण ऑर्डर काय 2x2 आहे. 2x2 असेल तरच काय होणार, ॲडिशन पॉसिबल. दोघांची ऑर्डर कशी पाहिजे, सेम पाहिजे, अदरवाईज ॲडिशन होऊ शकते का, नाही होऊ शकत, ठीक आहे. मग हा घेऊ -1 0 2 -3, ठीक आहे. मग आता काय करायचं, सेम पोझिशनचं एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत काय करायचं, ॲड करायचं. मग सेम पोझिशनचं एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करा. मग बघा आता इथं काय आहे की ए अँड बी हॅज, खाली लिहा वाटलं तर, ए आणि बीची दोघांची पण ऑर्डर कशी आहे, सेम आहे. मग यांची ॲडिशन पॉसिबल आहे का, पॉसिबल आहे, ठीक आहे. मग ॲडिशनमध्ये बघा की मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी इक्वल्स टू काय होणार, मॅट्रिक्स बघा यांचा जो मॅट्रिक्स येणार आहे तो पण 2x2चा येणार आहे. मग बघा हा फर्स्ट एलिमेंट म्हणजे सेम पोझिशनचा एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करायचं. मग बघा आता इथं हा जो 1 आहे ह्याच्या इक्वल पोझिशनमध्ये कोण आहे, इथं हा जो 1 आहे ह्याच्या इक्वल पोझिशनमध्ये इथं कोण आहे, -1 आहे, ठीक आहे. मग हे दोघांची काय होणार, ॲडिशन होणार. मग बघा इथं काय येणार, 1 प्लस ब्रॅकेटमध्ये -1, हा कसा आहे, मायनस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा 2 आणि इथं काय आहे, 0 आहे, ठीक आहे. मग हा 2 प्लस 0, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 4 प्लस काय होणार, 4 प्लस 2, त्याच्यानंतर इथं काय 5 आहे, इथं किती आहे 5 प्लस ब्रॅकेटमध्ये इथं किती आहे -3 ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा आता याचा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स मग काय होणार, 1 -1 काय होणार, 1 -1 0 होणार, ठीक आहे. 1 -1 काय होईल, 0 होईल. त्याच्यानंतर 2 प्लस 0 2च राहणार, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 प्लस 2 किती होणार, 6. त्याच्यानंतर 5 प्लस -3, मग 5 आणि -3 म्हणजेच किती येणार, इथं 2 येणार, +2 येणार, ठीक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार आणि मोठ्या संख्येचं काय भेटणार, साईन भेटणार, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ए प्लस बी किती आला, मग इथं लिहायचं ए प्लस बी इक्वल्स टू 0 2 6 आणि इथं येणार 2, ठीक आहे. हा काय आली, ॲडिशन आली. म्हणजे सेम पोझिशनचा एलिमेंट काय केला आपण, सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड केला. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघा. आता हे एक्झाम्पल थोडं आपण दुसऱ्या मॅट्रिक्सचं घेऊ, ठीक आहे. मग बघा एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू, आता बघा मॅट्रिक्स ए जो आहे तो आपण किती क्रॉस कितीचा घ्यायचा, 3x2चा घेऊ, ठीक आहे. बघा मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 3x2 म्हणजे 3 रो आणि किती कॉलम आहे याच्यामध्ये, 2 कॉलम आहे. सपोज 2 4 1 0 6 -2, ठीक आहे. हा किती क्रॉस कितीचा आहे, 3x2 आहे. 3 रो आणि याच्यामध्ये किती कॉलम आहे, 2 कॉलम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मॅट्रिक्स बी घेऊ आपण सेम ऑर्डरचा. सेम ऑर्डर म्हणजे त्याची ऑर्डर किती येणार आहे, 3x2 येणार आहे. मग याच्यामध्ये घ्या इथं -1 4 6 -1 3 -2, ठीक आहे. याची पण ऑर्डर किती आहे, 3x2 आहे. मग बघा आता आपल्याला काय करायचं, ए प्लस बी, मग मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी यांची ॲडिशन पॉसिबल आहे का, पॉसिबल आहे का, कारण की यांची ऑर्डर काय आहे, सेम आहे. ऑर्डर सेम नसती तर ॲडिशन पॉसिबल असते का, नाही. ऑर्डर जर सेम असेल तरच तरच ॲडिशन पॉसिबल आहे, अदरवाईज ॲडिशन पॉसिबल आहे का, नाही, ठीक आहे. तर बघा मग आता सेम पोझिशनचं एलिमेंट काय करायचं, सेम पोझिशनच्या एलिमेंटसोबत ॲड करायचं. मग बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे आणि इथं -1 यांची ॲडिशन करा. मग काय होणार, इथं घ्या 2 प्लस ब्रॅकेटमध्ये -1, त्याच्यानंतर इथं काय 4 आहे, इथं पण काय 4 आहे. मग बघा 4 + 4, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 1 + 6, इथं 1 आहे, इथं किती आहे 6 आहे. त्याच्यानंतर इथं 0 आहे, 0 प्लस ब्रॅकेटमध्ये -1, त्याच्यानंतर इथं 6 + 3, त्याच्यानंतर इथं -2 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस -2, मग इथं ऑर्डर किती येणार, 3x2,
त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, ॲडिशन करायची. बघा प्लस मायनसचे रूल तुम्हाला तेव्हा मी लिहून दिले होते, बेसिक रूल्स. ठीक आहे. तर बघा 2 + -1 किती होणार, इथं +1 होणार. त्याच्यानंतर 4 + 4 8. नंतर 6 + 1 7. त्याच्यानंतर 0 + -1 किती येणार, -1. 6 + 9 6 + 3 इथे येणार 9. त्याच्यानंतर इथं काय आहे, -2. बघा आता -2 + -2 -2 किती होणार, -4 होणार. किती होणार, -4. ठीक आहे, -4. मग बघा आता याची ऑर्डर किती आली, 3 × 2. म्हणजे ॲडिशन करताना काय करायचं की सेम पोझिशनचं एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करायचं. ठीक आहे. काय करायचं, सेम पोझिशनचा एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करायचं. मग बघा आता इथं काय की प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन आहे. काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. सगळ्यात पहिली एक बघा आता इथे हेडलाईन द्या, प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. ह्या काय ॲडिशनचे काही प्रॉपर्टीज आहे. तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे, ॲडिशन ऑफ द मॅट्रिक्स इज कम्युटेटिव्ह. ॲडिशन ऑफ द मॅट्रिक्स काय, कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे काय बघा आता, फर्स्ट हेडलाईन द्या, ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस इज कम्युटेटिव्ह. ठीक आहे, कम्युटेटिव्ह. आता कम्युटेटिव्ह म्हणजे काय की सपोज याचा अर्थ काय कम्युटेटिव्हचा, की A + B जर केलं तुम्ही तर इक्वल्स टू B + काय B + A राहणार. काय राहणार, B + A. म्हणजे काय की A मध्ये B ॲड केला, B मध्ये A ॲड केला तरी पण आन्सर काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, दुसरी प्रॉपर्टी म्हणजे काय की आता बघा तुम्हाला जर इथं करून बघितलं तुम्ही काय की B मध्ये A ॲड करायचं, म्हणजे याच्यामध्ये हा ॲड करायचं. मग -1 + 2 किती आलं असतं, वाटलं तिथं साईडला करूनच दाखवतो. ठीक आहे, बघा वेगळ्या पेननं लिहू आपण, इथं ब्ल्यू पेननं लिहू. ठीक आहे, पिंक पेननं लिहू. ठीक आहे. मग बघा इथं काय करायचं, आता आपल्याला B + A करायचं. मग मॅट्रिक्स B + मॅट्रिक्स A. मग बघा काय येतं, सपोज बघा आता इथं आता पहिले बीचा एलिमेंट घ्यायचा, -1 + 2. त्याच्यानंतर काय आहे की बीचा एलिमेंट 4 + 4. त्याच्यानंतर इथं 6 + 1. त्याच्यानंतर इथं पहिले याचा एलिमेंट घ्यायचा, -1 + 0. त्याच्यानंतर इथं 3 + 6. त्याच्यानंतर याचा पहिले एलिमेंट -2 + -2. मग बघा याचं जर आपण ॲडिशन केली तर काय येतं, मग इथे येणार 1. इथं काय येणार 1. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे 8. नंतर इथं 7. 6 + 1 काय येतं 7. त्याच्यानंतर -1 + 0 काय येणार 1. त्याच्यानंतर 3 + 9 3 + 6 9 येणार. त्याच्यानंतर -2 -4 होणार. ठीक आहे. आणि मग बघा याची ऑर्डर पण किती आली, 3 × 2 आली. मग हे काय B + A. काय B + A मॅट्रिक्स आहे. मग बघा A + B = काय आलं, B + A आलं का नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट दिलेलं आहे प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, तर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, ॲडिशन ऑफ द मॅट्रिक्स इज ॲसोसिएटिव्ह. काय आहे, ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस इज असोसिएटिव्ह. ठीक आहे. मग असोसिएटिव्ह म्हणजे काय की सपोज A + ब्रॅकेटमध्ये B + C जर केलं तर तेच इक्वल्स टू कशाचं राहणार आहे, A + B + C. म्हणजे काय की सपोज आपल्याला जर 3 मॅट्रिक्स दिलेले, A दिलेला आहे, त्याच्यानंतर B दिला आहे, त्याच्यानंतर C दिला आहे. किती मॅट्रिक्स आहे, 3 मॅट्रिक्स. मग 3 मॅट्रिक्समध्ये काय की तुम्ही पहिले सपोज B आणि C एकमेकांमध्ये ॲड केले, नंतर तो जो मॅट्रिक्स भेटला त्याला आपण A मध्ये ॲड केलं.
तरी पण सेमच आन्सर येतं जर आपण ए आणि बी एकदा ॲड केले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सी ॲड केला, त्याचा जो फायनल मॅट्रिक्स येणार आहे ते दोन्ही पण कसे येईल, सेमच येणार आहे. याचा अर्थ काय आहे की म्हणजे नाही का आपण जसं म्हणतो बघा 3 + 4 + 5, मग तुम्ही जर आधी 4 आणि 3 7 आणि +5 केलं किती येतं, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर इथं 5 + 4 केलं आधी आणि त्याच्यानंतर +3 केलं तरी पण काय येतं, 12 येतं. म्हणजे तसंच सेम इथं मॅट्रिक्समध्ये पण ॲप्लाय होतं की आपण जर मॅट्रिक्स बी + सी आधी केला आणि त्याच्यामध्ये जर आपण मॅट्रिक्स ए ॲड केला तरी पण आन्सर सेमच येणार आहे. जर आपण ए + बी केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सी ॲड केलं तरी पण आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. ठीक आहे, हा काय आहे, ॲडिशनचा रूल आहे, म्हणजेच प्रॉपर्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉपर्टी बघू आपण नेक्स्ट पेजवरती, इथंच लिहू, ही जागा आहे अजून. ठीक आहे, मग थर्ड प्रॉपर्टी बघा आता. मग थर्ड प्रॉपर्टी दिलेली बघा, ॲडिटिव्ह एंटिटीज. ॲडिटिव्ह एंटिटी म्हणजे जी ॲडिशन ती काय, ॲडिटिव्ह एंटिटी म्हणजे काय की सपोज आपण जर मॅट्रिक्स ए आणि त्या मॅट्रिक्समध्ये जर नल मॅट्रिक्स ॲड केला, नल मॅट्रिक्स म्हणजे 0, तरी पण त्याचं जे आन्सर आहे ते काय यायला पाहिजे, एच यायला पाहिजे. किंवा नल मॅट्रिक्समध्ये जर आपण ए मॅट्रिक्स ॲड केला तरी पण आन्सर काय यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय की एखादा मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण नल मॅट्रिक्स ॲड केला तर आन्सर काय येणार आहे, एच येणार आहे. आणि जर आपण नल मॅट्रिक्समध्ये ए जर ॲड केला तरी पण आन्सर काय येणार आहे, एच येणार आहे. बघा आपण याचं वाटलं ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. सपोज बघा एक मॅट्रिक्स आहे नल मॅट्रिक्स. ठीक आहे, नल मॅट्रिक्सला आपण काय करतो, कशाने दाखवतो, सपोज आपण इथं एने दाखवू. मग हा एक ए मॅट्रिक्स आहे नल मॅट्रिक्स 2 × 2चा. नल मॅट्रिक्स 2 × 2चा काय येणार आहे, 0 0 0 0. ठीक आहे, त्याच्यानंतर एक बी मॅट्रिक्स आहे. कोणता मॅट्रिक्स आहे, बी मॅट्रिक्स. मग बी मॅट्रिक्स सपोज 1 2 3 आणि 4 आहे आणि त्याची ऑर्डर पण किती आहे, 2 × 2 आहे. ठीक आहे, मग 2 × 2 आहे. आपण जर ए + बी जर केलं, ए + बी, मग ए + बी जर केलं तर काय येणार, सेम पोझिशनसोबत 0 + 1 0 + 2, त्याच्यानंतर 0 + 3 आणि इथं 0 + 4. मग फायनल मॅट्रिक्स काय भेटणार आहे आपल्याला, 1 2 3 आणि 4. म्हणजेच काय की इथं 0 जर ॲड केला प्रत्येकामध्ये तरी तेच नंबर काय राहणार आहे, ॲज इट इज येणार आहे. म्हणजेच आपल्याला काय भेटलं, मॅट्रिक्स बीज भेटला. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, बी मध्ये 0 ॲड केला किंवा तुम्ही बी + नल मॅट्रिक्स जरी केला तरी पण आन्सर काय आहे, सेमच येणार आहे. ठीक आहे, त्याचा अर्थ आहे एक मिनिट, बघा इथं आपण आता बी + ए करू. बी + ए काय आहे की बी एक मॅट्रिक्स आहे आणि ए काय नल मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, म्हणजे 1 + 0, त्याच्यानंतर 2 + 0, म्हणजे बीचे एलिमेंट आधी घ्यायचे, एचे नंतर घ्यायचे. मग आता बीचा इथं एलिमेंट कोणता आहे, 3 + 0, एचं काय एलिमेंट 0 आहे, त्याच्यानंतर 4 + 0 आणि याचं पण काय भेटणार आन्सर आपल्याला, सेम 1 2 3 आणि 4. म्हणजेच हा काय ए बी मॅट्रिक्स ॲज इट इज आला. मग बघा आपली काय आहे की थर्ड प्रॉपर्टी होती ॲडिटिव्ह एंटिटीज, म्हणजेच काय की ए + नल मॅट्रिक्स जर केलं तरी पण आन्सर एच येतं किंवा नल मॅट्रिक्स + ए केलं तरी पण आन्सर काय येणार आहे, एच येणार आहे. त्याच्यानंतर बघा आता मग आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघू आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉपर्टी बघा 4th नंबरची. ठीक आहे, एक मिनटं ते पेन हे झालं. 4th नंबरची प्रॉपर्टी बघा. आता काय आहे की इफ, हा त्याच्या आधी एक प्रॉपर्टी राहिली, एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स. बघा एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स.
इनव्हर्स. मग ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजेच काय की बघा, सपोज एक मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, मायनस ए मॅट्रिक्स ॲड केला. म्हणजे काय की एच्या नाही का, म्हणजे जो ए मॅट्रिक्स आहे त्याच्या प्रत्येक एलिमेंटला मायनस साईन घ्यायचं, आणि तो जो मॅट्रिक्स येणार आहे त्याला काय म्हणायचं, मायनस ए मॅट्रिक्स म्हणायचं. मग तो आणि ए मॅट्रिक्स जर एकमेकांमध्ये ॲड केले तर आन्सर काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, 0 यायला. किंवा मायनस ए मॅट्रिक्स प्लस ए मॅट्रिक्स जर ॲड केला तर आन्सर काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. जसं की आपलं नॉर्मल नाही का, म्हणजे नॉर्मल ॲडिशनमध्ये सपोज 3 आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, प्लस -3 जर केला तर आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. किंवा -3 मध्ये काय केलं, +3 जर ॲड केला तरी पण आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. मग तसंच सेम मॅट्रिक्सच्या केसमध्ये होतं. म्हणजे काय की आपण सपोज एक मॅट्रिक्स घेतला, कोणता, ए मॅट्रिक्स. बघा आता इथं घेऊनच दाखवतो, ठीक आहे. तर मॅट्रिक्स एची ऑर्डर काय आहे, 2x2 घेऊ, छोटा घेऊ, 2x2 घेऊ, ठीक आहे. मग 2x2 मध्ये बघा इथं सपोज आपण 3, 4, 1, 6 घेतलं, ठीक आहे. हा काय 2x2 मॅट्रिक्स आहे, 2x2. त्याच्यानंतर आता मायनस ए मॅट्रिक्स. आता मायनस ए मॅट्रिक्स म्हणजे काय की मायनस ए. मग आता काय करायचं, एच्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं, मायनस साईननी मल्टिप्लाय करायचं. मग हा पण काय 2x2 मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. बघा इथं काय येणार, आता 3 काय होणार, -3 होणार, -4 काय होणार, 4 काय होणार, -4 होणार. त्याच्यानंतर ना हा जो 1 आहे, हा 1 काय होणार, -1 होणार. त्याच्यानंतर ना 6 जो आहे तो काय होणार, -6 होणार, ठीक आहे. किंवा जर इथं जर मायनस असेल तर तुम्हाला इथं काय करावं लागेल, मग बघा इथं काय होणार, ब्रॅकेटमध्ये परत एक मायनस येणार, हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, आणि मग इथं काय येईल, +6 येणार, ठीक आहे. म्हणजे इकडे जर साईन मायनस असेल तर इकडे काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. जर इकडे प्लस असेल तर इकडे काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. मग बघा आता इथं मायनस आहे, मग इथं काय घ्यावं, +6, कारण की -6 ऑलरेडी आहे आणि त्याला परत मायनस घेतलं, हे मायनस मायनस काय होईल, +6 होईल, काय होईल, +6, ठीक आहे. त्याच्यामुळं इथं आपण +6 घेतले. मग आता बघा इथं तुम्ही काय करायचं आहे आपल्याला, ए प्लस -ए करायचं, ठीक आहे. मग बघा इथं आपण साईडला करू, सपोज मॅट्रिक्स ए प्लस मायनस मॅट्रिक्स ए. मग आता काय होईल इथं बघा, 3 प्लस -3. त्याच्यानंतर काय होईल, 4 प्लस -4. त्याच्यानंतर काय होईल, 1 -1. इथं काय होईल, 1 प्लस -1. त्याच्यानंतर इथं काय -6 आहे बघा, आता इथं -6 प्लस 6. इथं काय होणार, मॅट्रिक्स कंप्लीट, ठीक आहे. त्याच्यानंतर याचा आन्सर काय येणार बघा, -3 + 3 काय होणार, 0 येणार. त्याच्यानंतर +4 - 4 0 येणार, +1 - 1 0 होणार, -6 + 6 इथं काय होणार, -6 आणि प्लसचं प्लसच राहणार आणि -6. मग एक पण काय येणार, 0 येणार. मग बघा आपल्याला काय भेटलं की ए बघा, मॅट्रिक्स ए प्लस -ए इक्वल्स टू नल मॅट्रिक्स भेटलं. काय भेटलं, नल मॅट्रिक्स. किंवा तुम्ही -ए प्लस ए जर केलं तरी पण काय भेटायला पाहिजे, नल मॅट्रिक्स भेटायला पाहिजे. हे काय आहे, कशाचं मिनिंग आहे, एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघा ॲडिशनची. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा आता, ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इफ ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस सी, सॉरी ए सी दिलेलं आहे, ठीक आहे. ए प्लस सी म्हणजे काय की मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी इक्वल्स टू मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स सी जर येत असेल तर आता ॲज पर द लॉ ऑफ इक्विलिटी. मग आता बघा इथं काय करू शकतो आपण, हा जो ए मॅट्रिक्स आहे तो इथं काय इकडच्या साईडला प्लस, इकडे आलेलं काय होईल, मायनस होईल. मग काय होईल, मायनस होईल, ठीक आहे. मग इकडच्या साईडला काय राहील, इथं प्लस बी राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे काय होणार, ए प्लस सी तर ऑलरेडीच आहे. त्याच्यानंतर इकडचं इकडे मायनस होतं, तिकडे प्लस होतं, इकडे आलं काय झालं, मायनस झालं. आणि हा -ए काय होणार, कट होणार. आणि इथं काय भेटलं आपल्याला, बी प्लस
बी इक्वल्स टू सी भेटलं. काय भेटलं? बी इक्वल्स टू सी भेटलं. आता हे काय आहे की लेफ्ट कॅन्सलेशन म्हणतात. याला काय म्हणतात? लेफ्ट कॅन्सलेशन. म्हणजे काय की लेफ्ट साईडचा मॅट्रिक्स काय झाला इथं? कॅन्सल झाला. काय झाला? लेफ्ट साईड मॅट्रिक्स कॅन्सल झालं. त्याच्यावर काय, त्याला काय म्हणायचं? लेफ्ट कॅन्सलेशन म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे तिथं लास्टला डायरेक्ट लिहू आपण इथं बी इक्वल्स टू सी आणि इथं लिहायचं लेफ्ट कॅन्सलेशन. लेफ्ट कॅन्सलेशन. कॅन्सलेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा लास्टवाली प्रॉपर्टी राईट कॅन्सलेशन. ठीक आहे. राईट कॅन्सलेशन. इफ बी प्लस ए इक्वल्स टू सी प्लस ए आणि मग याच्यात काय येणार इथं? ए कट होऊन जाणार आणि बी इक्वल्स टू सी येणार आणि याला काय म्हणायचं? राईट कॅन्सलेशन. राईट कॅन्सलेशन. ठीक आहे. राईट कॅन्सलेशन. याला काय म्हणायचं? राईट कॅन्सलेशन. मग बघा आता आपण काय की सगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या कशाच्या? ॲडिशनच्या. फर्स्ट प्रॉपर्टी काय होती? ॲडिशन ऑफ द मॅट्रिक्स इज कम्युटेटिव्ह. म्हणजे काय की ए प्लस बी जरी केलं तरी पण तेच भेटणार. जर आपण बी प्लस ए केलं तरी सुद्धा तेच भेटणार. म्हणजेच काय की ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए. त्याच्यानंतर नेक्स्ट केलं तर ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे काय की ए प्लस ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी केलं किंवा इक्वल्स टू सेमच येणार जर आपण ए प्लस बी प्लस सी केलं. म्हणजे काय की सपोज आधी तुम्ही 2 मॅट्रिक्स ॲड केले त्याच्यामध्ये तिसरा मॅट्रिक्स ॲड केला किंवा नंतरनं तुम्ही 2 मॅट्रिक्स ॲड केले आणि त्याच्यामध्ये पहिला मॅट्रिक्स ॲड केला तरी पण काय आहे कशी पण ॲडिशन केली तरी आन्सर सेम येणार आहे. त्याच्यानंतर ॲडिटिव्ह एंटिटी म्हणजे काय की एखाद्या मॅट्रिक्समध्ये जर तुम्ही नल मॅट्रिक्स ॲड केला तरी पण तुम्हाला काय भेटणार आहे? तोच मॅट्रिक्स आन्सर भेटणार आहे. जर एखाद्या नल मॅट्रिक्समध्ये सपोज एखादा नवीन मॅट्रिक्स ॲड केला तरी पण तुम्हाला काय भेटणार आहे? आन्सर तोच मॅट्रिक्स भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी होती बघा. नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स. म्हणजे काय की सपोज तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सला ॲड केलं त्याच्या नाही का म्हणजे ए एक मॅट्रिक्स आहे आणि त्याला तुम्ही काय केलं? मायनस साईननी मल्टिप्लाय केलं त्याच्या प्रत्येक एलिमेंटला आणि त्या दोघांची जर आपण ॲडिशन केली तरी पण आपल्याला आन्सर काय भेटणार आहे? नल मॅट्रिक्स भेटणार आहे. आणि त्याचं तुम्ही काय की नल म्हणजे नाही का त्याचा जो इनव्हर्स आहे ॲडिटिव्ह इनव्हर्स तो त्या मॅट्रिक्समध्ये जर ॲड केला तरी पण आन्सर काय भेटणार आहे? 0च भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी होती बघा. इफ ए प्लस बी इक्वल्स टू ए प्लस सी ए. तर ह्याच्यामध्ये ए कॅन्सल होऊन जाणार. याला काय म्हणायचं? आता ए लेफ्ट साईडला म्हणून लेफ्ट कॅन्सलेशन म्हणायचं. जर इफ बी प्लस ए इक्वल्स टू सी प्लस ए जर असेल म्हणजे काय की ए राईट साईडला आहे आणि नंतर काय होतं? ए कट होऊन जातो कारण की दोन्ही बाजूने ॲड आहे आणि मग ते बी इक्वल्स टू सी येतं. म्हणजेच काय की राईट कॅन्सलेशन. हे काय? राईट कॅन्सलेशन. मग आता आपण एक ॲडिशनचं एक्झाम्पल बघू आणि नंतर सबस्ट्रॅक्शनकडे जाऊ. ठीक आहे. बघा आता आधी आपण सबस्ट्रॅक्शन बघू नंतर मग ॲडिशन सबस्ट्रॅक्शनची एक्झाम्पल बघू. ठीक आहे. तर बघा आता आपण बघणार आहे सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. आपल्याला काय बघायचं आहे? सबस्ट्रॅक्शन. एकदा हे सेव्ह करतो. नाहीतर राहू दे, सेव्ह करायला खूप वेळ लागतो. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायची? सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस. मग आता बघा जशी ॲडिशन होती तशीच सबस्ट्रॅक्शन आहे. म्हणजे सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशनमध्ये काहीच फरक नाही. जसं ॲडिशनमध्ये आपल्याला त्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी पाहिजे? सेम पाहिजे. सेम तसंच त्याच्यामध्ये पण काय पाहिजे? त्याची ऑर्डर सेम पाहिजे. ठीक आहे. तर बघा मग आता एक मॅट्रिक्स बघू आपण. सपोज मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स कोणता आहे हा? ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्समध्ये आपण एलिमेंट वाला घेऊ. ठीक आहे. A11 A11 A12 त्याच्यानंतर A21 A22. आता हा किती क्रॉस कितीचा आहे? 2 क्रॉस 2चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड मॅट्रिक्स येऊ बी. सेकंड कोणता मॅट्रिक्स यायचा? बी. ठीक आहे. मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स बी.
मग मॅट्रिक्स बी पण 2 क्रॉस 2चाच घेऊ. ठीक आहे. बघा इथं B11 B12 त्याच्यानंतर B21 सेकंड रो फर्स्ट कॉलम त्याच्यानंतर B22. ठीक आहे. हा पण किती क्रॉस कितीचा आहे 2 क्रॉस 2चा आहे. हा पण किती क्रॉस कितीचा आहे 2 क्रॉस 2. जसं बघा ॲडिशनमध्ये काय आहे की सेम ऑर्डर पाहिजे, तशीच सबस्ट्रॅक्शनमध्ये पण काय पाहिजे सेम ऑर्डर पाहिजे. अदरवाईज आपण काय करू शकतो का, म्हणजे आपण ॲडिशन करू शकत नाही जर ऑर्डर सेम नसेल तर. ठीक आहे. मग बघा आता इथं लिहा खाली वाटलं तर A and B has same order 2 cross 2. So subtraction is possible. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन काय आहे पॉसिबल आहे. जर ऑर्डर सेम नसती तर पॉसिबल असती का, नाही. त्याच्यामुळं आता इथं काय सबस्ट्रॅक्शन पॉसिबल. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय करायचं सबस्ट्रॅक्शन करायचं. मग मॅट्रिक्स A मायनस मॅट्रिक्स B मॅट्रिक्स B. ठीक आहे. मग बघा आता A11 मायनस B11 म्हणजे काय की सेम पोझिशनचं एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत मायनस करायचं. तर बघा याचं काय आहे की फर्स्ट रो मध्ये फर्स्ट कॉलम आहे, मग याच्यामधला पण फर्स्ट रो मधला फर्स्ट कॉलमचाच एलिमेंट घ्यायचं. ठीक आहे. म्हणजेच A11 मायनस B11 त्याच्यानंतर A12 मायनस B12. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट रो मध्ये A21 मायनस B21 म्हणजे सेम पोझिशनचं एलिमेंट सेम पोझिशन सोबत मायनस करायचं. नंतर नेक्स्ट बघा A22 मायनस B22. ठीक आहे. B22 आणि इथं ऑर्डर किती आहे 2 क्रॉस 2. ठीक आहे. हा काय स्टँडर्ड मॅट्रिक्स होता पोझिशनचा. आता याच्यामध्ये A11 A22 एलिमेंट्स होते. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. मग आता बघा नवीन एक्झाम्पल घेऊ. पहिले नोट लिहा. तिथं नोट काय नोट मधल्या इन सबस्ट्रॅक्शन त्याच्या पहिले लिहा ऑर्डर फॉर द सबस्ट्रॅक्शन of matrices order of matrices must be same. ठीक आहे. ऑर्डर कशी पाहिजे सेम पाहिजे. इफ ऑर्डर इज नॉट सेम देन सबस्ट्रॅक्शन इज नॉट पॉसिबल. इफ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स is not same then subtraction are not possible. ठीक आहे. not possible म्हणजे काय की आपली जी सबस्ट्रॅक्शन आहे ती पॉसिबल नसणार आहे मग. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता आपण एक रिअल मॅट्रिक्स घेऊ आणि त्याची सबस्ट्रॅक्शन करू. ठीक आहे. मग बघा आता सपोज मॅट्रिक्स घ्या एक फॉर एक्झाम्पलसाठी मॅट्रिक्स A ऑर्डर किती घ्यायची 2 क्रॉस 2 घेऊ. ठीक आहे. किंवा 3 क्रॉस 2 घ्या 2 क्रॉस 3 घ्या. ठीक आहे. म्हणजे 2 रो आणि 3 कॉलम घेऊ. आता बघा आता इथं मॅट्रिक्स A आता किती रो सांगितले आहे 2 रो आणि कॉलम किती सांगितले 3. ठीक आहे. मग हा घ्या 1 4 3 त्याच्यानंतर 0 5 आणि 2. ठीक आहे. हा एक 2 क्रॉस 3चा मॅट्रिक्स आहे. आणि आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची म्हणल्यावर त्यांची ऑर्डर कशी घ्यावं लागेल सेम घ्यावं लागेल. मग सेकंड मॅट्रिक्स पण कसं घ्यावं लागेल आपल्याला सेम ऑर्डरचं. मग B घ्या 2 क्रॉस 3चा. ठीक आहे. मग
हा मॅट्रिक्स घ्या आता 0 1 2 त्याच्यानंतरनं 1 4 7. याची पण ऑर्डर किती इथं 2 क्रॉस 3. याची पण ऑर्डर किती आहे 2 क्रॉस 3. मग बघा आता आपल्याला काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. मग आता इथं बघा की तुम्ही ए मधून बी मायनस केला तर आन्सर वेगळा येणार आहे आणि बी मधून ए जर मायनस केला तर आन्सर काय येणार आहे वेगळा येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये काय आहे की जसं ॲडिशनमध्ये बघा ते काय होती कम्युटेटिव्ह होती. काय होती ॲडिशन कम्युटेटिव्ह, तशी सबस्ट्रॅक्शन कम्युटेटिव्ह नाही. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये विचारलं आहे ए मायनस बी फाइंड आउट करा तर तिथं ए मायनस बीच फाइंड आउट करायचं. जर तुम्हाला विचारलं तिथं बी मायनस ए फाइंड आउट करा तर तिथं बी मायनस एच फाइंड आउट करायचं. जर तुम्ही उलटं सुलटं जर केलं तर तुमचं काय होणार आन्सर चुकणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही इथं आपल्याला सपोज विचारलं आहे ए मायनस बी फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे ए मायनस बी. मॅट्रिक्स ए मायनस मॅट्रिक्स बी. तर मग बघा ए मायनस बी काय होणार इक्वल्स टू बघा मॅट्रिक्स आता फर्स्ट एलिमेंट हा एलिमेंट याच्यासोबत मायनस होणार. ठीक आहे. म्हणजे सेम पोझिशनचं एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंटमधून मायनस करायचं. त्याच्यानंतर 4 मायनस 1. त्याच्यानंतर इथं 3 आहे 3 मायनस इथं किती आहे 2 आहे सेम पोझिशनला. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 मायनस 1. त्याच्यानंतर 5 मायनस 4 5 मायनस 4. त्याच्यानंतर 2 मायनस 7. मग याची ऑर्डर किती आहे 2 क्रॉस 3. ठीक आहे. मग बघा आता आपण जर मायनस केलं तर आपल्याला काय भेटेल इथं 1. त्याच्यानंतर इथं 3. इथं काय 3 मायनस 2 1. त्याच्यानंतर 0 मायनस 1 मायनस 1 काय भेटणार इथं -1 भेटणार. त्याच्यानंतर 5 मायनस 4 1. त्याच्यानंतर 2 मायनस 7. आता 2 मायनस 7 किती येणार -5 येणार. काय येणार -5. ठीक आहे. म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स कोणता भेटला हा ए मायनस बी मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे. ए मायनस बी मॅट्रिक्स. बघा आता ह्या असं लिहिलेलं चालत नाही. ठीक आहे. तुम्ही ह्या असं नाही लिहायचं सेपरेट लिहायची दोन्ही पण मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ए त्याच्यानंतर मायनस मॅट्रिक्स बी. ठीक आहे. कधी पण मायनस लिहिताना एकत्रित लिहायचं नाही कारण की हे काय मॅट्रिक्स. ठीक आहे. हे काय मॅट्रिक्स. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट बघ इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट काय इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स. हेडलाईन द्या इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स. आता इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय तर इक्वेलिटी म्हणजे काय की सपोज दोन मॅट्रिक्स कोणते इफ मॅट्रिक्स ए and matrix B are two matrices. ठीक आहे. हे काय दोन मॅट्रिसेस आहे. मग दोघांची पण ऑर्डर कशी आहे सेम आहे. दोघांची ऑर्डर कशी सांगितली इथं सेम सांगितली. मग बघा इथं लिहा पहिले फर्स्ट पॉइंट ऑर्डर ऑफ A and order of A is equals to order of B. ठीक आहे. आणि नंतर सेकंड पॉइंट दिलेला आहे AIJ equals to BIJ for all. बघा फॉर ऑल साठी हा सिम्बॉल याला काय म्हणायचं फॉर ऑल A belongs to matrix A and B belongs to matrix B. याला काय म्हणायचं बघा हा जो सिम्बॉल दिलेला याला काय म्हणायचं प्रोनाउन्स कसं करायचं बघा हा जो सिम्बॉल याला काय म्हणायचं फॉर ऑल. काय म्हणायचं फॉर ऑल.
आणि हा काय बिलॉंग्स टू, ठीक आहे, बिलॉंग्स टू मॅट्रिक्स बी. म्हणजे काय याचं म्हणणं काय आहे की ए आय जे, म्हणजे बघा सपोज इथं आपण तुम्हाला लिहून दाखवतो, ठीक आहे, की ए एक मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्समध्ये बघा A11 A12 त्याच्यानंतर A21 आणि A22 हा एक मॅट्रिक्स आहे 2x2चा. त्यानंतर बी एक मॅट्रिक्स आहे B11 B12 त्याच्यानंतर B21 आणि B22 वाला, ठीक आहे. आणि हा एक मॅट्रिक्स आहे 2x2चा. जर सांगितलं की ए अँड बी आर इक्वल मॅट्रिक्स, काय सांगितलं, जर ए आणि बी काय आहे इक्वल मॅट्रिक्स आहे, तर इफ ए अँड बी आर इक्वल मग ए अँड बी इक्वल सांगितलेलं जर असेल तर आपल्याला काय होणार इथं, मग A11, मग बघा इथं काय होईल, आता ए अँड बी इक्वल जर असेल तर याचा अर्थ काय होणार, A11 इक्वल्स टू काय येणार आहे B11 येणार आहे, काय येणार आहे B11. त्याच्यानंतर A12 इक्वल्स टू काय येईल B12 येणार आहे. त्याच्यानंतर A21 इक्वल्स टू काय येणार आहे B21 येणार आहे. त्याच्यानंतर A22 जो आहे तो इक्वल्स टू काय येणार आहे B22 येणार आहे. म्हणजे हे सगळे एलिमेंट्स कसे राहणार आहे, सेम राहणार आहे. मग बघा आता याची गरज कधी पडते की कधी कधी काय होतं, एक साईडला मॅट्रिक्स बघा तुम्हाला दाखवतो मी, कधी असं होतं बघा, इथं काय आहे की सपोज 1 2 3 4 दिलेलं आहे आणि हा काय आहे ए मॅट्रिक्स, त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स काय करत आहे x+1 x, त्याच्यानंतर x+3 किंवा इथं y घेतात, सपोज इथं काय घेतील ते y घेतील. त्याच्यानंतर इथं x+3 घेतील आणि इथं काय घेतील x+3 नाही, इथं वेगळं लेटर घेतील, ठीक आहे, सपोज z+3 आणि इथं काय घेणार 4 घेणार. आणि जर सांगितलेलं असेल आपल्याला की काय आहे ए अँड बी आर इक्वल मॅट्रिक्स आणि मग नंतर सांगते ते एक्स वाय झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट करा, मग त्यावेळेस काय होणार आहे x+1 इक्वल्स टू काय येणार 1 येणार. त्याच्यानंतर 2 इक्वल्स टू काय येणार आहे y येणार आहे आणि 3 इक्वल्स टू z+3 येणार आहे, म्हणजे z इक्वल्स टू काय येणार 0 येणार आणि 4 इक्वल्स टू 4. म्हणजे काय की तिथं आपल्याला हे यूज करायचं आहे, याला काय म्हणतात लॉ ऑफ इक्वेलिटी म्हणते, काय म्हणतात इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स. जसं आपण लॉगॅरिथममध्ये इक्वेलिटी रूल बघितलं तसंच हा काय मॅट्रिक्समधला इक्वेलिटी रूल आहे. जर दोन्ही पण मॅट्रिक्स ए आणि बी जर इक्वल सांगितलेलं असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग पोझिशनचे एलिमेंट्स कसे असणार आहे सेम असणार आहे. समजा A11च्या जागेवरती B11 असणार आहे, म्हणजेच काय की A11 आणि B11 कसं राहणार आहे सेम राहणार आहे. त्याच्यानंतर त्यांची ऑर्डर पण कशी पाहिजे, म्हणजे नाही का ए आणि बी असे दोन मॅट्रिक्स आहे त्यांची ऑर्डर पण सेम सांगितलेली आहे आणि आपल्याला तिथं सांगितलं आहे की ते इक्वल आहे. तर मग अशा केसमध्ये A11च्या पोझिशनवरती आणि B11च्या पोझिशनवरती जे पण काही राहणार आहे ते कसे राहणार आहे इक्वल मॅट्रिक्स राहणार आहे, म्हणजे इक्वल राहणार आहे, एलिमेंट्स कसे राहणार आहे इक्वल राहणार आहे, ठीक आहे, कसे राहणार आहे ते इक्वल राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण एक सबस्ट्रॅक्शनचं आणि ॲडिशनचं काय करणार एक्झाम्पल बघणार आणि नंतर मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन बघणार, ठीक आहे. तर बघा आता आपण एक एक्झाम्पल बघू. तर एक्झाम्पल बघायच्या आधी बघा एक ठीक आहे, एक एक्झाम्पल बघू. आता सपोज 3x3चा मॅट्रिक्स दिलेला आहे ए एक्झाम्पल, ठीक आहे, ए इज 3x3 मॅट्रिक्स, काय सांगितलं आहे 3x3. मग 3x3 म्हटल्यानंतर बघा इथं काय येणार -1 0 2 3 0 4 -3 -2 -4, ठीक आहे. हा काय दिलेला आहे 3x3चा मॅट्रिक्स दिला आहे आणि सेकंड मॅट्रिक्स परत दिलेला आहे बी दिलेला आहे, त्याचा ऑर्डर काय 3x3 राहणार आहे, काय राहणार आहे 3x3. आणि इथं काय सांगितलं आहे आपल्याला 1 4 2 3 2 -1
6 -1 -2. बघा हा काय दिलेला आहे 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे. आणि आता काय सांगितलं आहे पहिले की ए प्लस बी फाइंड आउट करा. नंतर ना बघा प्रॉब्लेम दिलेला आहे फाइंड ए प्लस बी मॅट्रिक्स. एक मिनिट इथं मॅट्रिक्स टाका. फाइंड मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी. ठीक आहे. आता काय आहे की ॲडिशनमध्ये बी प्लस ए केलं आणि ए प्लस बी केलं तरी पण सेमच येणार आहे. ठीक आहे. पण सबस्ट्रॅक्शनमध्ये जसं सांगितलं आहे तसंच करावं लागेल. ठीक आहे. इथं सोल्युशन द्या. आता सोल्युशन सोल्युशनमध्ये बघा आता ए मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी इक्वल्स टू काय आहे. मग बघा सेम पोझिशनचे एलिमेंट सोबत काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. सॉरी ॲड करायचं. मग आता इथं काय दिलेलं आहे -1. इथं काय दिलेलं आहे -1 + 1 त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे 0 + 4 त्याच्यानंतर 2 + 2. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा नेक्स्ट एलिमेंट काय येणार आता 3 प्लस इथं 3 आहे. इथं पण काय आहे 3 + 3 + 3. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 0 आहे. इथं 2 आहे. 0 + 2 त्याच्यानंतर इथं 4 आहे. इथं काय -1 आहे. 4 प्लस ब्रॅकेटमध्ये -1 त्याच्यानंतर इथं काय -3 आहे. -3 + 6 त्याच्यानंतर इथं काय -2 + -1 त्याच्यानंतर इथं -4 + -2 आहे. इथं किती आहे 2 आहे. ठीक आहे. ही लाईन थोडी बाहेर घेऊ आपण. त्याच्यानंतर इथं ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. जिथं जिथं मायनस साईन राहील तिथं ब्रॅकेट टाकायचं. काय टाकायचं ब्रॅकेट म्हणजे काय तुमचा आन्सर चुकणार नाही. ठीक आहे. ब्रॅकेट जर टाकलं नाही तुमच्याकडून काय होऊ शकतं प्लस मायनसमध्ये गडबड होऊ शकते. ठीक आहे. मग गडबड होऊ द्यायची नाही. इथं -1 + 1 काय येणार 0 येणार. त्याच्यानंतर 0 + 4 त्याच्यानंतर +2 + 2 काय होणार 4 होणार. त्याच्यानंतर 3 + 3 6 होणार. काय होणार 6. त्याच्यानंतर 0 + 2 काय होणार 2च राहणार. त्याच्यानंतर 4 -1 4 -1 काय येणार आहे 3 येणार. त्याच्यानंतर बघा -3 + 6 इथं काय येईल +3 येणार. त्याच्यानंतर -2 प्लस ब्रॅकेटमध्ये -1 आहे. मग बघा इथं काय -2 मग इथं काय होणार -1 -2 -1 काय होणार -3 येणार. ठीक आहे. इथं काय होणार -3 त्याच्यानंतर -4 + -2 मग इथं काय होणार ॲडिशन होणार पण साईन काय येणार मायनस येणार -6 इथं काय येणार -6. मग बघा आपल्याला ए प्लस बी काय भेटलं मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी इक्वल्स टू काय आलं 0 4 4 6 2 3 त्याच्यानंतर 3 -3 -6. जर तुम्हाला बघा एक मिनटं बघा तुम्ही आता होमवर्कमध्ये काय करायचं ए मॅट्रिक्स ए मायनस मॅट्रिक्स बी फाइंड आउट करून आणायचं. काय करायचं मॅट्रिक्स ए मायनस मॅट्रिक्स बी हे काय करायचं होमवर्कमध्ये फाइंड आउट करून आणायचं. ठीक आहे. होमवर्कमध्ये काय करायचं फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर बघा आज आपण काय बघितलं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन बघितली. त्याच्यानंतर रूल ऑफ इक्वेलिटी बघितलं. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये काय आहे की त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. काय पाहिजे ऑर्डर सेम पाहिजे. त्याच्यानंतर सेम एलिमेंटची ॲडिशन सेम एलिमेंट सोबत करायची. बघा आता इथं ऑर्डर तिथं नेसेसरी कंडिशन काय की दोघांची ऑर्डर सेम पाहिजे. नंतर सेम पोझिशनचं एलिमेंट म्हणजे काय की हा 1 या 1 सोबत म्हणजेच A11 B11 सोबत ॲड होणार. कोणासोबत ॲड होणार B11 सोबत. त्याच्यानंतर A12 B12 सोबत ॲड होणार. कुठं होणार B12 सोबत. त्याच्यानंतर हा A21 जो आहे हा कशासोबत ॲड होणार
B21 का, कारण की ते सेम पोझिशनवरती, कुठे आहे सेम पोझिशनवरती. त्याच्यानंतर बघा इथं हा जो दिलेला आहे हा कोणता A22, हा काय आहे A22 आहे. हा A22 कोणासोबत ॲड झाला B22 सोबत. ठीक आहे, बघा आपण इथं दाखवलेलं पण आहे सेम पोझिशनचा एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत काय केलं आपण ॲड केला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर A21 आणि B21 नंतर कोणता ॲड केला होता A12 आणि B12. फर्स्ट एलिमेंट कोणता होता व्हाईट कलरमध्ये A11 आणि B11. हे काय केले आपण सेम पोझिशनचे एलिमेंट सेम पोझिशन एलिमेंट सोबत ॲड केले. आणि सगळ्यात नेसेसरी कंडिशन आहे ऑर्डर कशी पाहिजे दोघांची पण सेम पाहिजे ॲडिशनच्या केसमध्ये. आणि तसंच सेम त्याचे ॲडिशनचे काही रूल्स बघितले ते ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स इज कम्युटेटिव्ह, म्हणजे काय की A+B करा किंवा B+A करा तरी पण आन्सर काय येणार आहे सेमच येणार आहे. त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे काय की A प्लस ब्रॅकेटमध्ये B+C इक्वल्स टू तुम्ही A+B आधी करा नंतर त्यात C ॲड करा किंवा ए मध्ये B+C ॲड करा. म्हणजेच काय की B+C आधी ॲड करायचे नंतर तो जो मॅट्रिक्स भेटेल तो कशामध्ये ॲड करायचा A मध्ये, तरी पण आन्सर काय भेटणार आहे सेमच भेटणार आहे. त्याच्यानंतर ॲडिटिव्ह एंटिटीज म्हणजे काय की एखाद्या मॅट्रिक्समध्ये जर तुम्ही नल मॅट्रिक्स ॲड केला म्हणजे जसं आपण नाही का 3+0 केलं तर आन्सर किती येतं 3 येतं. तसंच की ए मॅट्रिक्समध्ये जर आपण नल मॅट्रिक्स ॲड केला तर आन्सर काय येणार आहे तोच मॅट्रिक्स येणार आहे. किंवा नल मॅट्रिक्समध्ये जर ए मॅट्रिक्स ॲड केला तरी पण आन्सर काय येणार आहे सेमच येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लॉ होता एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स. म्हणजे काय की ए जो मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये जर आपण -A मॅट्रिक्स जर ॲड केला -A म्हणजे काय की एच्या सगळ्या एलिमेंटला काय करायचं 0 मायनस साईनने मल्टिप्लाय करायचं. मग तसं जर केलं तरी पण आन्सर काय येणार आहे 0च येणार आहे. म्हणजे काय होणार आहे अल्टिमेटली A - A होणार आहे. काय होणार आहे A - A. आन्सर काय भेटणार आहे आपल्याला 0च भेटणार आहे. किंवा -A+A जरी केलं तरी पण आन्सर काय भेटणार आहे 0च भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इफ A+B इक्वल्स टू A+C म्हणजे काय की ए मॅट्रिक्समध्ये आपण B मॅट्रिक्स ॲड केला आणि ए मॅट्रिक्समध्ये आपण C मॅट्रिक्स ॲड केला आणि मग त्याच्यामध्ये काय होणार ते जर दोन्ही इक्वल असेल तर ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी म्हणजे काय की इथं A कट होऊन जाणार आणि B इक्वल्स टू C येणार. त्यालाच काय म्हणायचं लेफ्ट कॅन्सलेशन. जर B+A इक्वल्स टू C+A जर असेल तर इथं राईट साईडचा जो A आहे तो दोघं पण काय होणार कट होऊन जाणार आणि मग काय भेटणार आपल्याला B इक्वल्स टू C भेटणार. याला काय म्हणायचं राईट कॅन्सलेशन. आणि नंतर काय बघितलं होतं आपण सबस्ट्रॅक्शन जशी ॲडिशन राहते तशीच सबस्ट्रॅक्शन आहे. तर सबस्ट्रॅक्शनमध्ये पण एक क्रायटेरिया आहे की त्यांची ऑर्डर कशी पाहिजे ऑर्डर सेम पाहिजे मस्ट बी सेम. अदरवाईज पॉसिबल आहे का नाही. जर ऑर्डर इज नॉट सेम देन सबस्ट्रॅक्शन आर नॉट पॉसिबल. सबस्ट्रॅक्शन काय पॉसिबल नाही. ठीक आहे, नंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स काय सांगतं की ए आणि बी जर दोन मॅट्रिक्स आहे आणि ऑर्डर ऑफ ए आणि बी जर इक्वल दिलेली आणि त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे की ए आणि बी इक्वल मॅट्रिक्स आहे. म्हणजेच काय की त्यांची A11 इक्वल्स टू B11 आहे, A12 इक्वल्स टू B12 आहे आणि A21 इक्वल्स टू B21 आहे किंवा A22 इक्वल्स टू B22 आहे. मग याचा अर्थ काय होतो की ए आणि बी इक्वलिटी त्यांच्यामध्ये काय इक्वेलिटी दोन्ही मॅट्रिक्स कशी ते सेम आहे. ठीक आहे, किंवा जर तुम्हाला असं दिलं असेल ए अँड बी आर द इक्वल मॅट्रिक्स तर मग अशा केसमध्ये आपण ए आणि बीचे जे पोझिशन राहणार करस्पॉन्डिंग ते काय घेणार आपण इक्वल घेणार. ठीक आहे, आता याचं ॲप्लिकेशन सांगितलं होतं की आपल्याला ज्यावेळेस XY Z जर दिलेलं असेल मॅट्रिक्समध्ये आणि त्याचा इक्वलमधलं जर मॅट्रिक्स दिलं असेल तर आपल्याला तिथे विचारतं ए ते काय विचारतं की XY Zचे व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर मग तशा केसमध्ये आपल्याला त्याचं काय होणार आहे यूज होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला तिथं याच्यात विचारू शकता. ती नंबर दिलेला आहे बघा. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. तुम्ही त्याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होणार आणि लेक्चरमध्ये जी PDF राहते म्हणजे या बोर्डवरती जी चालते ती PDF पण तुम्हाला नोट्समध्ये म्हणजे नाही का नोट्सची ती PDF मध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि बाकीचं आपण आता उद्या मल्टिप्लिकेशन बघणार आहे. मल्टिप्लिकेशन बघितल्यानंतर काही रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन आहे ते बघणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहे. ठीक आहे, मग अल्जेब्रा लिनियर अल्जेब्रामध्ये जेवढे पण न्यूमरिकल्स आहे ते सगळेच आपण सॉल्व करणार. ठीक आहे.
ठीक आहे, मग बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.